कांद्याखालचं क्षेत्र वाढलेलं आहे, पीक चांगलं आहे, त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेनं यावर्षी 30% अधिक उत्पादन वाढण्याची शक्यता आहे। सरकारनं कारण नसताना कांद्यावर जी काही निर्यात शुल्क लावलेले आहे, 20% निर्यात शुल्क आहे, ती पहिल्यांदा 0% केली पाहिजे। भाव पडल्यानंतर नाफेडनं कांदा खरेदी करायला उतरायचं आणि ठराविक दलालांचाच कांदा खरेदी करायचा, हे धंदे सरकारनं आता बंद करावेत। खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला जर न्याय मिळवून द्यायचा असेल, कांद्याचे भाव सातत्यानं पडत चाललेले आहेत। गेल्या आठवड्यामध्ये 3000 रुपयांना विकला जाणारा कांदा आता 2000 पर्यंत खाली आलेला आहे। अजूनही कांद्याची घसरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याचं कारण व्यापाऱ्यांना माहिती आहे की यावर्षी शेतकऱ्यांच्याकडे कांदा जास्त आहे, कांद्याखालचं क्षेत्र वाढलेलं आहे, पीक चांगलं आहे, त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेनं यावर्षी 30% अधिक उत्पादन वाढण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकारनं कारण नसताना कांद्यावर जी काही निर्यात शुल्क लावलेले आहे, 20% निर्यात शुल्क आहे, ती पहिल्यांदा 0% केली पाहिजे आणि त्यानंतर कांद्याच्या निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे। तहान लागल्यानंतर विहीर काढण्यापेक्षा कांद्याचे भाव स्थिर राहण्यासाठी आता तातडीनं केंद्र सरकारनं उपाययोजना केली पाहिजे। भाव पडल्यानंतर नाफेडनं कांदा खरेदी करायला उतरायचं आणि ठराविक दलालांचाच कांदा खरेदी करायचा, हे धंदे सरकारनं आता बंद करावेत। खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला जर न्याय मिळवून द्यायचा असेल तर तातडीनं कांद्याची निर्यात शुल्क 0 केली पाहिजे, निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याची भिकाऱ्याबरोबर तुलना करत बसण्यापेक्षा कांदा निर्यात कसा होईल आणि निर्यात शुल्क 0 कसं होईल यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा। अन्यथा कांद्याचे दर पडले तर ते नाशिकचे आहेत, सिन्नरचे आहेत, ते ध्यानात ठेवावं। त्यांच्या दारात कांदा उत्पादक शेतकरी येऊन बसल्याशिवाय राहणार नाही।